नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या सत्रामध्ये आपल्या सोबत आहेत काँग्रेसकडून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद लाभलेले आणि आता भारतीय जनता पार्टीकडून राज्यसभेचे खासदार असलेले अशोकराव चव्हाण. अशोकराव, खूप खूप धन्यवाद. स्वागत आपलं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला आपण वेळ दिलात त्यासाठी. आणि या चर्चेच्या निमित्तानं बरेचसे अनेक प्रश्न असे आहेत की जे आत्तापर्यंत अनुत्तरित राहिले, ते आम्ही विचारायचा आपल्याला प्रयत्न करू. आपण दिलखुलास उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे. थेटच मुद्द्यावर येतो आणि पहिलाच प्रश्न असा आहे, डील काय आहे अशोकरावांचं भाजप बरोबर? कुठलाही डील नाही आहे. डीलचा प्रश्न उद्भवत कुठे? मला वाटतं की आयुष्याच्या या स्टेजवर येऊन कुठं डील करण्यासारख्या संदर्भामध्ये किंवा मी कुठलंच डील राजकारणामध्ये कधीच केलेलं नाही आहे. म्हणजे निर्णय घेत असताना विचार मी केला की ज्या पक्षाचं एक राष्ट्रीय स्तरावर एक वेगळं इमेज आहे, राष्ट्रीय स्तरावर ज्यांचं बहुमत आहे, ज्यांना पुढे फ्युचर आहे, जे काम करतायत, ज्या पद्धतीने कामकाज सुरू आहे, मोदी साहेबांचं आणि अमित शाह साहेबांचं, नड्डाजींचं, विशेषतः महाराष्ट्रात देवेंद्रजींचं ज्या पद्धतीने आगेकूच सुरू आहे, खूप प्लॅन्ड आहे, मेहनत सुरू आहे, कामही झालं आहे, गेल्या 10 वर्षामध्ये भरपूर कामही झालं, राष्ट्रीय स्तरावर एक वेगळा इमेज आहे. आणि दुसरीकडे तुलनात्मकरित्या जर पाहिलं की काँग्रेसची स्थिती फारच दयनीय ही दिसते आहे. आणि मी समजू शकतो राजकारणामध्ये चढउतार होऊ शकतात, पण सुधारण्यासारखी सुद्धा इथे काही तयारी महाराष्ट्रात दिसत नाही आहे. पण अशोकराव, समजा हीच परिस्थिती वेगळी असती आणि ताब्यात आत्ता महाराष्ट्र काँग्रेस अशोकराव चव्हाणांच्या हातात असती तर काय बदलता आलं असतं? जर तरला अर्थ नाही ना. असा आहे की तुम्ही एखादा विषय हा एवढ्या जवळ आलेल्या निवडणुका, मी गेल्या त्या सर्व प्रक्रियेमध्ये मी पाहत होतो की ज्या पद्धतीने सगळं कामकाज सुरू होतं त्यातून काही फारसं निष्पन्न होईल अशी परिस्थितीच नाही. बऱ्याच ठिकाणी उमेदवाराची नावंसुद्धा यांच्याकडे अद्याप नाही आहेत. कोणाला उभं करा, काही करा, आणि मग निवडणुकीचे रिझल्ट्स काय येणार आहेत, पूर्वतयारी नाही. निवडणुकीची स्ट्रॅटेजी करावी लागते, उमेदवार चांगले असले पाहिजेत, त्यांना मदती करावी लागते. हे सगळं हा अनेक लोकांचा प्रश्न आहे. हा कोणी बोलते, कोणी बोलत नाही, एवढाच फरक आहे. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये इथे ही अवस्था होणार असेल तर त्यापेक्षा मग दुसरीकडे प्रयत्न करायला हरकत नाही. आणि म्हणून त्याच एकमेव भूमिकेतून मी भाजपचा मार्ग स्वीकारला. पण महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अगदी ठामपणे सांगतात, अगदी जोरात असं सांगतात की राहुल गांधींची एक भारत जोडो यात्रा आली, अमुक अमुक गावांमधून गेली की विजय सहज साध्य होईल. एवढं सोपं नाही आहे. म्हणजे राहुलजींना निश्चित मला माझं त्यांच्याबद्दल खूप आदर आजही कायम आहे. तो आज नाही आहे. मी राजकारणामध्ये व्यक्तिगत असा आरोप प्रत्यारोप करण्याची भूमिका कधी स्वीकारलेली नाही आहे. पण एवढं सोपं नाही की राहुलजींची यात्रा झाली आणि मतं आपल्याला आपोआप मिळाली, असं नाही आहे. प्रश्न असा आहे की यात्रेवर तुम्ही स्वतः काय करता? तुमच्या हातामध्ये महाराष्ट्र सोपवला असताना तुम्ही राज्याचे प्रमुख या नात्याने राज्यामध्ये तुमचं परफॉर्मन्स, तुमचं काम, तुम्ही लोकांना सोबत घेऊन जाईल, तुमची भूमिका, लोकांच्या तुमच्यावर असलेला विश्वास कितपत आहे, असे अनेक प्रश्न आहेत. राहुलजी त्यांचं काम ते करतील, पण तुम्ही राहुलजींना मदत करण्यात तुम्ही काय करता, हा खरा प्रश्न. पण हे सगळे प्रश्न अशोकरावांनी कोणाला तरी विचारायला हवे होते पक्षात असताना. तुम्ही विचारलेत का हे प्रश्न? अनेक वेळा चर्चेमध्ये असं आहे की चर्चेमध्ये मी माझी भूमिका मांडत होतो, पक्षामध्ये तयारी संदर्भातली चर्चा होत होती, मी पाहत होतो. पण बैठकीला कुठला अजेंडा नाही, बैठकीत कुठले निर्णय नाही, घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी नाही. तर मग हे सगळं कसं आणणार आहे, हा खरा प्रश्न होता. ही सगळी स्थिती जी आज तुम्ही काँग्रेसमध्ये सांगता आहात, एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून जेव्हा बाहेरून पाहिलं जातं तेव्हा असं दिसतं की अशोकराव बाळासाहेब थोरात ही अशी काही जुनी जाणती मंडळी आहेत, त्यांनी नव्यांना काम करू द्यायचं नाही असं ठरवलं होतं, त्याच्यामुळे ही परिस्थिती झाली. नाही, अजिबात काम कोणी रोखलं आहे? पण आम्हालाच काही तिथे काम करायला संधी मिळत नव्हती, हा प्रश्न होता. आम्ही नवीन मी तर उलट नवीन लोक अनेक घडवली. महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन आमदारांना संधी मी माझ्या कालावधीमध्ये दिली. अनेकांचं मी भवितव्य घडवायचा प्रयत्न केला, अनेकांना संधी दिली आणि नवीन पिढी उभे करण्याचं काम मी केलं आहे अनेक ठिकाणी. तर माझं हा कधीही भूमिका राहिली नाही, कारण ही प्रोसेस सर्वच पक्षामध्ये सुरू असते. उलट कोणीच काही परमनंट पक्षामध्ये काही कायमस्वरूपी नसतो, म्हणजे कायमस्वरूपी एका पदावर नसतो. आणि त्यामुळे नवीन पिढी आपोआप येणारच आहे पुढे. यांनी किती रोखलं कोणाला? गडबाजी ज्या पद्धतीने सुरू आहे आज काँग्रेस पक्षांतर्गत, पण एवढा चांगली लोक आता सोडून चाललेले आहेत, ही परिस्थिती आहे. पण आता काही दिवसातच राहुल गांधींचं मुंबईमध्ये आगमन होईल, शिवाजी पार्कला त्यांची सभा होईल.
सभा किती गर्दी खेचेल असं तुम्हाला वाटतं? हे सभा गर्दी खेचणं काही म्हणजे फार अवघड असा विषय नाही आहे. झालेली गर्दी ही मतामध्ये रूपांतर किती होते त्या गर्दी, हे त्याला ह्याला महत्त्व आहे ना. अनेक ठिकाणी सभा होतात, मोठ्या सभा होतात, पण त्या सभेचं रूपांतर मतपेटीमध्ये किती जातं हा त्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तेलंगणातली परिस्थिती बघा, तिथे बऱ्यापैकी गर्दी झाली, सत्तांतर झालं. मग तुम्हाला महाराष्ट्रात काय वाटतंय? तेलंगणामध्ये अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर मोठा होता. तेलंगणामध्ये ज्या पद्धतीने BRSने काम सुरू केलं त्याचा तो परिणाम आहे. भाजपचं तिथे नव्हतं, अस्तित्व फार कमी होतं, मान्यच करावं लागेल. त्याची संधी त्याला मिळाली, काँग्रेसला आवाजच नाही आहे. दक्षिणेमध्ये भाजपला तशी संधी काय अनेक ठिकाणी कमीच आहे, पण पंतप्रधान ज्या पद्धतीने दक्षिणेत दौरे सुरू केले, निश्चितच यश आगामी काळात मिळेलच तिथे. अर्थात एकदम किती मिळेल सांगणं कठीण आहे, परंतु दक्षिणेचा तुलनात्मक उत्तर आणि दक्षिणचा विचार जर केला तर उत्तर नॉर्थमध्ये चांगली परिस्थिती, दक्षिणेमध्ये प्रयत्न करायची गरज आहे आणि तो प्रयत्न सुरू आहे. तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये ज्या वेळेला संधी मिळाली आणि निवडणुका आल्या त्यावेळेला तुम्ही निश्चितच आणि प्रतिस्पर्ध्यापेक्षा, निकटतम प्रतिस्पर्ध्यापेक्षा राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा काँग्रेसला मिळवून दाखवलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आजची जर आपण स्थिती पाहिली तर रोज सकाळी 10 वाजताची एक पत्रकार परिषदे होते, त्याच्यामध्ये सांगितलं जातं की कोणत्याही परिस्थितीत भाजपला उमेदवारच मिळत नाहीयेत. तुमच्या लेखी काय परिस्थिती आहे? महाराष्ट्रातली आकडेवारी काय सांगते? भाजपकडे उमेदवार नाही, एका जागेसाठी 2-2, 3-3 उमेदवार भाजपकडे आज आहेत. भाजपकडे काम करायची कार्यपद्धती वेगळी आहे. लोकांमधलं जनमत काय आहे, त्या कॅन्डिडेटला निवडण्याची क्षमता काय आहे, त्याचं इमेज काय आहे, अशा अनेक पद्धतीने माहिती घेऊनच उमेदवार निश्चित केला जातो. आणि मला खात्री आहे की या निवडणुकीतसुद्धा भाजप चांगले चेहरे देऊन त्यांना निवडून आणण्यासंदर्भामध्ये आम्ही सर्व प्रयत्न करू. पण आता ज्या पद्धतीची प्रतिस्पर्ध्यांकडून टीका होते ती पाहता आकडा एक अशोकरावांच्या मनात असेल की आपल्याला 45 पेक्षा जास्त मिळू शकतात, आपल्याला 48 जागा मिळू शकतात. 48 जागा दावा कोणीच करू शकत नाही. प्रत्येक पक्षाचे काही आपली स्ट्रेंथ्स आहेत, काही पॉकेट्स आहेत, त्यामुळे तो दावा नाही. पण भाजप हा सर्वात मोठा पक्ष महाराष्ट्रात निश्चित निवडून येईल. जी युती आहे, युतीची जागा चांगल्यापैकी मिळतील. आपसात जागे वाटप आज उद्या मुंबई दिल्लीमध्ये अंतिम होऊन जाईल आणि मला वाटत नाही फारशा अडचण त्याच्यामध्ये आहेत. असं आहे की निवडणूक म्हटलं की कुरबुर होणारच थोडीशी, पण तसं काही फार गंभीर विषय आहे असं वाटत नाही मला. शेवटी सामंजस्याने घ्यावंच लागतं आणि कोएलिशनमध्ये काही मर्यादा असतातच. ज्या दिवशी तुमच्या कार्यकाळात चालवलं, तुम्ही सांभाळून कसे घ्यायचात, त्या ट्रिक्स काही तुम्ही सांगाल का? या ट्रिक्सचा विषय नाही आहे, हे सगळेच अनुभवी लोक आहेत. अजित पवार अतिशय मातब्बर आहेत, अनुभवी आहेत. एकनाथ शिंदे साहेबसुद्धा आता बरेच त्यांना माहिती जाणकार आहेत आणि देवेंद्रजी तर आहेतच त्याच्यामध्ये. त्यामुळे त्या तिघांच्या समन्वयातून जागेचा निश्चितच समतोल राखला जाईल आणि व्यवस्थित होईल. आक्षेप असा येतो की भाजप इतर कोणाला टिकूच देत नाही, वाढूच देत नाही आणि भविष्यात तो खाऊन टाकेल इतरांना. असं आहे की भाजप शेवटी राष्ट्रीय पक्ष आहे. खाऊन टाकायचा प्रश्न जन्मत कोणाच्या मागे हाच विषय आहे. म्हणजे भाजपच्या सहकार्याने इतर पक्षाला फायदा होतो कोअलिशनमधल्या, आणि कोअलिशनचे जे पॉकेट्स आहेत त्याचा फायदा भाजपला होतो. दोन्ही एक गिव्ह अँड टेकचा विषय आहे आणि त्यामुळे जिथे स्ट्रेंथ कोणाची जास्त आहे आणि विनिंग कॅपेबिलिटी किंवा विनिंग क्रायटेरिया हा त्यातला प्रमुख विषय आहे. त्यामुळे ही अंडरस्टँडिंग व्यवस्थित असल्यावर खालची मतं ट्रान्सफर होतात. अशोकराव, आपण काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार चालवलं त्यावेळेला एक असं दिसून यायचं की दोघेही तसं बघायला गेलं तर एका DNA पक्ष आहेत, त्यांचं वोट ट्रान्सफर व्हायचं. इथे फारच विचित्र परिस्थिती आहे. भाजपच्या लोकांनी घड्याळ दाबावं ही हिंमत भाजपचा मतदार करू शकेल जिथे कुठे घड्याळाचं चिन्ह? बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये आता ही समज मतदारांमध्ये सुद्धा आहे की हे सर्व व्यवस्थित घडवायचं असेल तर एकमेकांना सोबत घेऊनच चालावं लागेल. ही आता मानसिकता मतदारांमध्ये झालेली आहे आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांचं काम आहे खालपर्यंत पोहोचून हे घडवून आणायचं. ही अंडरस्टँडिंग तेवढी आता निर्माण झालेली आहे. कोअलिशनचा हा भाग आहे. पण आता तुमच्याच ठिकाणची परिस्थिती आपण जर समजा घेतली की अगदी उद्या भोकरमधल्या मतदाराला, ज्याला वर्षानुवर्ष अशोकराव सांगतात पंजा दाबा, तो पंजा दाबत आलेला आहे, त्याला तुम्ही यंदा सांगणार आहात कमळ दाबा. आज भोकरमधला 90% मतदार हा माझ्या बाजूने उभा टाकलेला आहे. हो येस, गेल्या 15 ते म्हणतात जिथे तुम्ही तिथे आम्ही. म्हणजे मतदारांची भाषा जी माझ्या भागातल्या प्रमुख लोकांची आहे, साहेब जिथे तुम्ही तिथे आम्ही, अशा एकंदरीत भूमिकेतून आज मतदार तिथे काम करते. त्यांचा विश्वास पक्षावर तर आहेतच,
पण माझ्या निर्णयाला समर्थन देणारा वर्ग आता 80-85% तिथे निर्माण झालेला आहे. आणि दे आर ऑल वर्किंग फॉर मी, काही प्रॉब्लेम नाही त्यांचा. छोटा असाही त्यातला एक निरीक्षणाचा भाग आहे की अशोकराव तर राज्यभर फिरत असतात, जे काही स्थानिक यश असतं ते भाभींचं असतं. नाही, त्या असं एकेकाळी माझी पत्नी तिथे मतदारसंघ सांभाळायची. ती आमदारसुद्धा मधल्या काळात एक टर्म निवडून आलेली होती. प्रकृतीच्या कारणास्तव तिने मग थोडंसं माघार घेतली. आता कार्यकर्ते आहेत, प्रमुख नेते आहेत, सर्व काम करतात, काही अडचण नाही आहे. भोकरमध्ये श्रीजया का सुजया? नाही, भोकरमध्ये कोणाला पुढचं द्यायचं आहे हे लोकांची सल्लामसलत करून निर्णय घ्यावा लागला. सोपा विषय नाही आहे तोही विषय निर्णय घेत असताना पहिल्यांदा दोघांची इच्छा राजकारणात यायची आहे का, हा त्याचा मूलभूत प्रश्न आहे. मला सांगालच की तुम्ही वडील आहात, तुमच्या लेखी निरीक्षण काय आहे? मला सुद्धा नाही, दोघीपैकी श्रीजयाच राजकारणामध्ये थोडासा तिचं कल आहे. सुजया राजकीय क्षेत्रामध्ये तिची याची तयारी मानसिकता पण दिसत नाही आहे मला. श्रीजया, पण श्रीजयाचा प्रश्न उद्भवला तरी ती राजकीय क्षेत्रात तिला यायचं, इलेक्ट्रॉनिक पॉलिटिक्समध्ये आपल्याला यायचं की नाही यायचं हा निर्णय तिला घ्यायचा आहे. मी काय जबरदस्ती तिला केलेला नाही आहे. तो निर्णय त्यांनी घेतल्यानंतरचा पुढचा प्रश्न उद्भवतो आणि लोकांची काय इच्छा आहे या दोन्ही गोष्टीला तेवढंच महत्त्व आहे. आणि त्यामुळे तो निर्णय आज लोकसभेपुरती विषय मर्यादित आहे आणि विधानसभेला जो अवधी आहे. असं एक दिसून येत आहे की अशोकराव आपले प्रतिस्पर्धी पण या माध्यमातून संपू पाहत आहेत. चिखलीकरांच्या बाबतीतलाच थेट माझा प्रश्न आहे तुमच्याशी. विद्यमान खासदार आहेत, तुम्ही त्या जागी खदगावकरांना पुढे करत आहात? नाही, मी कोणालाच पुढे केलेलं नाही आहे. पक्षाचे निरीक्षक येऊन गेले, भाजपने 2 मातब्बर सिनियर नेते पाठवले होते, त्यांनी पक्षांतर्गतही चाचपणी केलेली आहे, लोकांनी जनमती घेतलेला आहे. तर त्यांचा अहवाल त्यांनी जो काही द्यायचा असेल तो दिलेला आहे. मला वाटलं पक्ष निर्णय घेईल, जो निर्णय पक्ष घेईल त्या निर्णयाला आम्ही बांधलेले असू. पण मग या निमित्तानं मिनल खदगावकरांना अमित शहांपर्यंत नेणं, भेटवणं हे सगळ्या ह्याच्यात तुम्ही कुठेच नाही? नाही, मी त्या स्वतः जाऊन भेटल्या, त्यांनी आपली भूमिका मांडली, त्यात गैर काय आहे? प्रत्येकजण भेटले जातात, जेवढे आता इच्छुक उमेदवार आहेत ते प्रत्येकजण प्रयत्न करतात आहेत, त्यात गैर काही नाही ना. सगळ्याच पक्षामध्ये इच्छुक उमेदवार आपापल्या श्रेष्ठी जाऊन भेटतात, आपली बाजू मांडतात, तर गैर काही नाही त्याच्यामध्ये. संवादाचा विषय आहे. तुमच्यावर आता एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी केवळ आणि केवळ नांदेडपुरती आहे अशातला भाग नाही. ती स्वाभाविकरित्या मराठवाड्याची आहे. थोडं अजून पुढे गेलो तर आपल्याला ती महाराष्ट्रासाठी हे पण दिसेल. नांदेडच्या पलीकडे जाऊन जेव्हा अशोकरावांना सांगायची वेळ येईल की मतदान करा भाजपला, कुठल्या मुद्द्यांच्या आधारे ते सांगतील? मी तर असं त्यांनी विकसित भारताचा जी घोषणा पंतप्रधानांनी केलेली आहे, विकसित भारत हा एकच मुद्दा महत्त्वाचा आहे. लोकांना विकास पाहिजे, लोकांना काम झालं विजिबल दिसलं पाहिजे. आणि मला वाटतं पंतप्रधानांच्या गेल्या 10 वर्षाची कारकीर्द राहिलेली आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये भरपूर काम त्यांनी केलेलं आहे. पायाभूत सुविधा निर्माण केल्या, रोड कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटीसारखे महत्त्वाचे मुद्दे मार्गी लागले आहेत. व्यक्तिगत लाभाच्या योजना त्यांनी लोकांपर्यंत पोचवलेल्या आहेत. घरकुलाची योजना, पंतप्रधान घरकुल योजनासुद्धा आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने राबवण्यात येत आहे. नॅशनल इंटरनॅशनल स्तरावर सुद्धा एक वेगळा इमेज आणि पब्लिक रिलेशन्स चांगले मेंटेन करून भरपूर चांगली कामं त्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत आहेत. स्पेसमध्ये सुद्धा भरपूर काम आपण पाहतो आहे की चंद्रयानच्या माध्यमातून सुद्धा एक चांगलं अचीवमेंट तिथे, एक वेगळं क्षेत्र जरी असलं तरी खूप लोकांना ते समजतं आहे की खूप चांगलं काम तिथे झालेलं आहे. डिफेन्स फोर्सेस भरपूर चांगलं काम करत आहेत आपल्या. त्यामुळे सर्व क्षेत्रात सर्वंकष आपण जर विचार केला, असं नेतृत्व क्वचितच देशाला मिळतं आहे. आणि म्हणून एवढं मोठं नेतृत्व असताना पर्याय विचार केला तर समोर काही दिसतच नाही आहे. त्यामुळे आय थिंक मोदीजींच्या नेतृत्व हा त्याचा एक जमेची बाजू आहे इलेक्शन. एका बाजूला तुम्ही असं म्हणताय की असं नेतृत्व सहसा देशाला मिळत नाही आणि शरद पवार म्हणतात की म्हणे इंदिरा गांधी यांच्यासारखं नेतृत्व असू शकत नाही. इंदिराजीचं काम होतंच ना, मी पण नाकारतो. इंदिरा गांधी ह्या उंचीच्या नेत्या होत्या, मी काही नाकारतच नाही त्यांचं. म्हणजे मी आज भाजपमध्ये जरी असलो तर एकेकाळी इंदिराजी ह्या देशाचं सर्वस्व होत्या, त्या वादच नाही. एक कणखर नेतृत्व होतं याच्याला वादच नाही. आजच्या परिस्थितीमध्ये मोदीजींचा 10 वर्षाचा परफॉर्मन्स हा निश्चितच खूपच त्याचा स्तर उंचावलेला आहे असं म्हणतं चुकीचं ठरलं. सामान्य मतदारांशी बोलता, अशोकरावांच्या व्यतिरिक्तचे जे मतदार आहेत, जे तुमच्या मतदारसंघातले नाहीत, त्यांना मोदींमधल्या कोणत्या गोष्टी आवडतात? जनरल फील तुम्ही पाहता. एक तर तुम्ही एक जनरल मूड ऑफ द नेशन बघा. तुम्ही सर्वत्र जर आपण विचार जर केला तर सगळे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा जेव्हा मोदीजी परदेशात जातात त्यावेळेसुद्धा स्थानिक भारतीयांचा प्रतिसाद त्यांना कितपत मिळतो आहे, काय करतात. लाखोच्या संख्येने लोक परदेशातसुद्धा स्वागताला, त्यांना ऐकायला, त्यांना बघायला अनेक ठिकाणी आपण पाहिलं. फोरम्स जे आहे वेगवेगळे तिथे पाहिलं.
व्हाईट हाऊसमधले त्यांचे झालेले कार्यक्रम असोत, त्यांची दिलेली भाषणं तिथे आपण ऐकली असतील, तर म्हटलं ते भरपूर आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप काम त्यांनी केलेलं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा इंटरनॅशनल फोरम्सवर भरपूर मेहनत घेतलेली आहे. आता जेवढ्या सभा मी तर आपण पाहता इलेक्शन लागायचंच आहे अजून, परंतु त्याही परिस्थितीमध्ये मोदींनी जवळपास 50% प्रचार तर करूनच टाकला, एवढं त्यांचं फिरणं झालेलं आहे. तर मला एवढी एनर्जी आहे, काम करायची धमक आहे, इच्छाशक्ती आहे. तर मला वाटते की एवढी एनर्जी असलेला पंतप्रधान देशाला का मिळू नये पुन्हा, असं एक फील आहे लोकांमध्ये. दुसऱ्या बाजूला आपण व्हिडिओजमध्ये पाहतो राहुल गांधी यात्रा काढतात, त्यांच्याबरोबरही खूप गर्दी असते. राहुल गांधी परदेशात जातात, तिथे पण लोक त्यांना ऐकत असतात, असं ते व्हिडिओमध्ये दिसत असतं. खरं खोटं तपासायला लागेल. पण हे सगळं घडत असताना सुद्धा अशोकरावांना मोदींची भुरळ पडते. भुरळचा विषय नाही, प्रॅक्टिकली तुलनात्मकदृष्ट्या कम्पॅरिझन जर केलं तर मोदींसमोर कोणीच नाही अशी एकंदरीत परिस्थिती आज देशामध्ये आहे. इकडे इंडिया अलायन्सच्या गोष्टी आपण करतो. आज तृणमूलनी तर आपले सगळे 42च्या 42 उमेदवार घोषित करून टाकले. इकडे तुम्ही पाहता मुंबईमध्ये तर शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी तर त्यांचे उमेदवार ही चर्चा अजून अंतिम झाल्याच्या अगोदरच त्यांचे उमेदवारांनी ठिकाणी घोषित करून टाकले. हे टिकणार कसं सगळं? भाजपची ज्या संयमाने जे काम चाललं आहे, असतील डिस्प्यूट्स कुठे कमी जास्त, अशा घोषणा परस्पर कोणी केलेल्या नाही आहे. इथे परस्पर चाललं आहे सगळं कार्यक्रम. हे अलायन्स टिकणार कसं? म्हणजे चिन्ह जे दिसत आहेत मला ते फार काही सकारात्मक दिसत नाही मला विरोधी पक्षाकडून. तुम्हाला असं वाटतंय की जो काही मोदी विरोधी आघाडीचा एक अजेंडा आहे, तर त्यांच्याकडे मुळात अजेंडा आहे आणि शिस्त आहे का? अजेंडा आणि शिस्त हा पहिली गोष्ट शिस्त तर अजिबात नाही आहे. म्हणजे कोअलेशन इंडियाचं असो किंवा राज्यस्तरावरचं महाविकास आघाडी असो, एकंदरीत चित्र हे जे पाहिल्यानंतर एक वाक्यता कुठे दिसत नाही आहे. एक वाक्यता आताच नाही आहे तर पुढं मग निवडणुकीत कसं होईल हा त्यातला मूळ प्रश्न आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की इकडे संयमाने काम सुरू आहे, चर्चा सुरू आहेत, मेरिटवर चर्चा सुरू आहे, कोणाला उमेदवारी द्यावी, कशी द्यावी, काय करावं यातलं गांभीर्य आहे. एक ऑर्गनाईज पद्धतीने लोकांपर्यंत बूथपर्यंत कार्यकर्ते पोचले आहेत भाजपमध्ये. त्यामुळे खूप पुढे गेले आहेत, भाजपचं यंत्रणा खूप पुढे गेलेली आहे. निवडणुकीचं राजकारण काही इतर कोणी शिकवण्याची सांगण्याची गरज नाही. तुम्ही मायन्यूटली कशा पद्धतीनं काम करता ते मी तुमच्या 2 निवडणुकांमध्ये पाहिलेलं आहे. आत्ताच्या घडीला ज्या वेळेला तुम्ही आता काँग्रेसच्या पठडीतून बाहेर पडून भाजपमध्ये आलात, तुम्ही बराच वेळ झाला एका गोष्टीवर फार भर देत आहे की भाजप कसा मायन्यूटली काम करतो. हे जे मायन्यूटली काम करणं आहे, हा संपूर्ण कार्यपद्धतीतला फरक तुम्हाला आता जाणवू लागलेला आहे का तुम्ही पाहत होतात आणि आता तो अनुभवता? माझी स्वतःचीच कार्यपद्धती अशी आहे की मी कुठलंही काम घेतल्यानंतर एक ऑर्गनाईज पद्धतीने काम करून रिझल्ट मिळवण्याचा माझा प्रयत्न असतो. आज नाही, गेल्या 25-30 वर्षाच्या अधिक कालावधीमध्ये मी जी जबाबदारी स्वीकारली, पक्षात असो, पक्षाबाहेर असो, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये एक ऑर्गनाईज एक रोडमॅप तयार करून त्या पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह आपलं आपण अचीव केलं पाहिजे, आपलं साध्य करता आलं पाहिजे. गोल हा त्यातला नेहमी गाभा राहिलेला आहे. एक्झॅक्टली भाजपची जी वर्किंग कार्यपद्धती आहे तशीच आहे. किंवा आपलं रोडमॅप काय, कशा पद्धतीने आपण रिझल्ट देऊ शकतो. अब की बार 400 पार मी टार्गेट सेट केलं ना, 370+ अराईज धरून 400च्या वर जायचं आहे आपल्याला. हे टार्गेट आहे. त्या टार्गेटमुळे काम सुरू आहे. नुसतं बोलून चालत नाही आहे. कृतीमध्ये लोक फिरत आहेत, जात आहेत, भेटत आहेत, सभा होत आहेत, बैठका होत आहेत, मतदारांमध्ये पोहोचतो आहे. एक डेफिनेट रोडमॅप आहे. आणि दुसरीकडे अजून फक्त प्रेस कॉन्फरन्सेसवर चाललेलं आहे. दुसरं प्रेस होत नसतं असं. पण मग एवढं सगळं असताना अशोकरावांना वाटतं उशीर झाला भाजपमध्ये यायला, एक 10 वर्ष आधीच यायला पाहिजे होतं? नाही आहे. मी कुठलाही निर्णय असा झटकन घेतलेला नाही. मी मुद्दा जेव्हा 10 वर्ष पाहिली मी की हे सगळं रोज पाहतोय की घसरण चालू आहे, रोज पाहतोय काही सुधारणा होत नाही आहे, रोज पाहतोय की अशा पद्धतीने चाललं की ज्यातून रिझल्ट मिळणारच नाही, तर मग आता किती वेळ वाट पाहायची? आय थॉट इज अ राईट टाईम. आणि माझं मी फुलफिलमेंट, माझं जे कमिटमेंट माझ्या मतदारांना होतं 5 वर्ष मी राहिलो त्यांच्याबरोबर. शेवटचे 4 महिनेच मी अगोदर राजीनामा दिला. मी काही पक्ष म्हणजे गद्दारी का विषय नाही आहे माझा. मी इथे राजीनामा दिला पक्षाचा. राजीनामा देऊन मग इथे मी स्विचओव्हर झालो. त्यामुळे माझी कमिटमेंट पूर्ण कालावधी जो आहे तो मी पूर्ण केला. आणि शेवटच्या क्षणापर्यंत मी काँग्रेसचं काम करत राहिलो. असं नाही मी अलिप्त राहिलो, 6 महिने घरी बसलो, असं नाही आहे. काल परवापर्यंत बैठकीत असलेले अशोकराव अचानक निघून कसे गेले? अचानक नाही आहे. माझा निर्णय घेण्यासंदर्भात विचार सुरू होता माझा, परंतु मी शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाचं काम करत राहिलो.
एक जो तर्क समोरून येतो तो असा येतो की ज्यांच्या घरामध्ये 2-2 पिढ्या काँग्रेसनी सगळं दिलं, मुख्यमंत्रीपदं दिली, केंद्रातली मंत्रिपदं दिली, म्हणाल तो मतदारसंघ दिला, सगळं मनाप्रमाणे झालं, तर या माणसांनी सोडून जावं. असं आहे की मी नाकारत नाही ना. पक्षाने मला माझ्या कुटुंबाला दिलं. मी सुद्धा पक्षाकरता काही कमी केलं नाही. पक्षाला क्रायसिसमध्ये मी 60चे 82 आमदार एकेकाळी निवडून आणले. म्हणजे अन्यायानंतर झाला तरी मी तक्रार केली नाही. सहन मी निमूटपणे सर्व गोष्टी केल्या आणि पक्षाकरता माझ्या म्हणजे भारत जोडो यात्रा असो, कार्यक्रम असो, सभा असो, इलेक्शनची तयारी असो, कुठेच कमी केलं नाही. त्यामुळे मी पक्षाकरता काय केलं हे मी मोजमाप सांगायला बसलेलं नाही आहे. आय हॅव इक्वली कॉन्ट्रीब्युटेड माय ऑल दी माईट टू माय पार्टी दॅट टाईम आणि प्रामाणिकपणे केलं मी. कुठला सौदेबाई त्याच्यामध्ये मी केलेली नाही आहे. त्यामुळे लोकांनी ते ॲप्रिशिएट माझे आजही काँग्रेस पक्षामध्ये जे लोक आहेत ते मानतात की नाही यू आर ॲसेट टू दी पार्टी हे मानतात लोक. पण ठीक आहे, आता असं आहे की इथे आता अनेकांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, अनेकांना प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे, अनेकांना काय काय व्हायचं आहे. कदाचित माझा अडसर भासत होता, जाणवत होतं मला की ठीक आहे करू द्या. म्हटलं आपण अडसर कोणासाठी ठरू नये, आपण बाजू गेलं बरं. आपणही आप पर वार कर दिए असं म्हणायला लागेल. वार नाही, वार काय करतात, वारचा विषय नाही आहे माझ्यावर. तेवढा वार सहन करून त्याला प्रत्युत्तर देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अनेकांना कदाचित माझा अडसर होत असेल असं जाणून लागलं मला. मग ठीक आहे म्हटलं, आता आपण लोकांचा अडसर ठरण्यापेक्षा रिस्पेक्टफुली आपण बाजू गेलं बरं. अशा बराच वेळ झाला आपण भूमिका थेटच मांडत आहात आणि महाराष्ट्र काँग्रेसची एक प्रकारे संपूर्ण कुंडलीच तुमच्याकडून मिळते आहे, पण तुम्ही नाव घेत नाही आहात. आणि तुम्ही काही अशा प्रकृतीचं नाही की तुम्ही चोरून भूमिका घ्याल, काही शब्द अंगचं ठेवाल वगैरे. थेटच विचारतो, जबाबदार कोण सांगा महाराष्ट्र काँग्रेसच्या आजच्या स्थितीला? पटोले, वडेट्टीवार का पृथ्वीराज चव्हाण? मी सांगितलं ना, मी पक्ष तो सोडलेला आहे. त्याच्यामुळे मला त्या पक्षामध्ये कोण काय करतं आणि कसं वागतं आज मी बोलणं उचित नाही आहे. मी ते होतो नाही की काही मला सगळंच माहिती आहे. लेट अस फॉरगेट दॅट. माझं म्हणणं एवढंच आहे, आता सगळे मोठे नेते आहेत तिथे, सगळ्यांना भवितव्य जे काय ते आहेत ते करत आहेत. त्यामुळे मला त्यांच्यावर कोणाविषयी काहीच बोलायचं नाही. अर्थात माझ्या मनात काही गोष्टी आहेत, मी नाकारत नाही, पण पब्लिक लाईफमध्ये त्या गोष्टी आता या स्टेजला आता मी ज्या पक्षामध्ये 1 महिन्यापूर्वी होतो आज मी पुन्हा त्यांच्यावर काही बोलणं मला उचित नाही. ठीक आहे, आय विश देम ऑल द बेस्ट. त्यांनी काम करावं. मी इथे आलेलो आहे, माझं काम मी इथे करणं आणि शो माय परफॉर्मन्स येईल. मी एक गोष्ट जरूर नमूद करेन आणि या मुलाखतीच्या निमित्तानं ती अशी मांडेन की ज्या वेळेला तुम्ही पायउतार झालात आणि त्याच्यानंतर पक्षाची जबाबदारी सांभाळत होतात त्यावेळेला मी पाहिलं आहे की अशोकराव पदरमोड करून पक्षासाठी काम करत होते आणि तुमच्यानंतर ज्यांना मुख्यमंत्रीपद लाभलं त्यांच्याकडून त्यावेळेला पक्षाला मदत होत नव्हती. हा जो काही पक्षाच्या प्रती एक प्रकारे आपलं ऋण चुकवण्याचा प्रकार होता तो तुमच्याकडून झाला, इतरांकडून का नाही झाला? मी पृथ्वीराज चव्हाणांबद्दल थेट विचारेन, तुम्हाला नाव घ्यायचं आहे की नाही तुम्ही ठरवा. असं आहे, अनेक लोकांमध्ये अनेक गुण असतात, अवगुण म्हणणार अनेक गुण असतात. त्यामुळे आता त्यांचं वर्किंग स्टाईल, माझी वर्किंग स्टाईल कदाचित त्यांना ती आवडत असेल तो भाग वेगळा, त्यातून त्यांना कदाचित यश मिळत असेल तो भाग वेगळा. माझी एक विशिष्ट कार्यपद्धती होती. मला लोकात राहायला आवडतं, मला कार्यकर्त्यांना भेटायला आवडतं, त्यांचं मत समजून घ्यायला आवडतं, त्यांना मान सन्मान देण्याची माझी प्रवृत्ती आहे. कुठल्याही कार्यकर्त्याचा अपमान कधी करत नाही, उलट कार्यकर्ते घडवतो. ते माझ्यावर राहतील न राहतील असा विचार कधीच करत नाही. अनेक लोक माझ्याकडे आले, तयार झाले, सोडून गेले. मी काय म्हणलं माझा कारखानाच आहे म्हटलं. मी लोक निर्माण करण्याचा, कार्यकर्ते निर्माण करण्याचा माझा कारखाना आहे. ती लोक राहिले माझ्याकडे, स्वागत आहे, नाही राहिलं तरी माझी हरकत नाही, विश देम ऑल द बेस्ट. तर माझी कार्यपद्धती जी आहे ती आहे आणि त्या कार्यपद्धतीमध्ये मला अनेक मित्र भेटले, अनेक सहकारी भेटले, ते आज कुठे जरी असले ते मला प्रेम करतात. ही माझी जमेची बाजू आहे. म्हणजे आपलं पक्षीय राजकारणामुळे आपण एकमेकांशी भांडावं असं ठीक आहे. आपलं व्यासपीठं वेगळी आहेत, व्यासपीठं वेगळी आहेत, आपल्याला भाषणं करायची मुभा आहे, आपण भूमिका मांडू शकतो. पण माहीत म्हणजे दुश्मनी आहे, मी या पक्षात गिरवून तुमच्याशी दुश्मनी माझी आहे, ही वृत्ती माझी नाही आहे आणि मला ते पटत पण नाही आहे. ठीक आहे, भूमिका महाराष्ट्राने अनेक सभागृहात अनेक दोन्हीकडच्या लोकांना आजमावलं आहे, पाहिलेलं आहे. मी तो कालावधी फार जवळून पाहिला आहे. माझे वडील तिथे सभागृहात असताना दोन्हीकडची बाजू मी पाहिलेली आहे. पण सभागृहाच्या बाहेर मात्र सर्व एकत्र बसायचे, बोलायचे, मान सन्मान ठेवायचे. आता ते सर्व संपलेलं आहे. आता जबाबदार कोण? कारण काँग्रेस म्हणतं हे सगळं मोदींनी संपवलं म्हणून. बदललेल्या राजकीय परिस्थितीचा हा दुष्परिणाम आहे. लोकांना वाटतं की एकमेकावर कुरघडी करून वाईट शब्द बोललो तर ते आवडतं मतदारांना किंवा लोकांना. हा गैरसमज आहे, अजिबात आवडतं लोकांना. तुम्ही तुमची बाजू मांडा, दुसऱ्या शिव्या घाला, कुणी असो,
लोकांना पटत नाही आहे मताचा मी आहे आणि माझ्या कार्यपद्धतीमध्ये मी करतोय. आय हॅव अर्न गुडविल आणि माझे मित्र सर्व पक्षामध्ये जरी असले, ज्या पक्षात मी गेलो तिथं देर इज नो कॉम्प्रोमाइज ऑन दॅट. मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये स्वतःला झोकून देऊन मी काम करेन. व्यक्तिगत संबंध मात्र निश्चित सगळ्यांचे आहेत, राहतील आणि त्यात कुठे दुश्मनी करा कोणाशी ही भूमिकाच माझी नाही. दरम्यान आत्ताच्या घडामोडींमध्ये आपण जर पाहिलं तर असं दिसून येतं की नरेंद्र मोदींच्या विरोधात अधिकाधिक वाईट कसं बोलता येईल याची स्पर्धा सुरू आहे. दुर्दैव आहे. मोदी कदाचित विरोधकांनी मोदींचं स्वागत करावं असं अपेक्षित नाही आहे, टीका करून असं अपेक्षित नाही आहे. पण एक स्तर असला पाहिजे. तेच म्हणतो ना, राजकारणामध्ये जो स्तर घसरत चालला दुर्दैवाने तो आपल्याला सांभाळता आला पाहिजे. आणि राजकारण दर्जा ठेवून एकमेकाविषयी भूमिका मांडा ना. आपल्याला मोदींचा विरोध का आहे, कशामुळे आपण बोलतोय, मांडा भूमिका, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला अधिकार आहे. लोक शेवटी मतदार निर्णय घेईल की त्यांना काय पसंत आहे आणि काय आवडत नाही असं मला वाटतं. त्या मतदाराला आवडेल का की नरेंद्र मोदींना शिव्या दिल्या गेल्या आहेत भारतीय जनता पार्टी? लोकांना काही गोष्टी अजिबात पटत नाहीत. तो सुशिक्षित आहे, जाणकार आहे, समजदार आहे, त्याला ही थिल्लरपणा अजिबात आवडत नाही. आता जर समजा एक तुम्हाला जरतरचे प्रश्न आवडत नाहीत मला कल्पना आहे, पण एक शक्यतेचा अनुषंगाने आपण प्रश्न विचारूयात की तुम्ही आत्ता जर मवियामध्ये असता आणि उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला भाडखाऊ जनता पार्टी हा एक नवीन शब्द काढलेला आहे, इतका वाईट शब्द आहे, याची गरज असती नसती हा नंतरचा मुद्दा. तुमच्या उपस्थितीत हे झालं असतं तर तुम्ही उद्धव ठाकरेंना फोन करून सांगितलं असतं की असं बोलू नका म्हणून? मी नक्की माझं मत मांडलं असतं की साहेब आपल्याला हे बोलणं बरोबर नाही आहे. ठीक आहे, त्यांना काय आपल्याला उपमा द्यायची हा भाग वेगळा आहे, परंतु एक स्तर राखला गेला पाहिजे माझं मत आहे. मी काही त्यात काही चुकीचं कधी बोलणार नाही. आता हे अशा पद्धतीने एखाद्या सभेला टाळ्या मिळतील एखाद्या सभेला, पण नंतर माणूस विचार करतो हे कितपत योग्य आहे. लोकांना ते आवडत नाही. या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही जेव्हा मेटिक्युलसली प्लॅनिंग करता एखाद्या गोष्टीचं, मला कल्पना अशी आहे की तुम्ही आणखीन काही माणसं आणण्याचं पण मेटिक्युलस प्लॅनिंग केलेलं आहे. तुम्ही आज सांगणार नाही कदाचित? नाही, सांगायचा प्रश्न नाही. काय इट्स ओपन बुक. मी कोणालाही कसं आहे, प्रत्येक व्यक्तीला आपापल्या मतदारसंघामध्ये जी काही तिथली केमिस्ट्री आहे हे पाहून निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे मी सुरुवातीला स्पष्ट केलं, म्हणजे अनेक इंटरव्ह्यू सांगितलं मी कुठल्याही आमदाराला या पक्षात या, त्यांना म्हणलं की तुम्हाला तिथे जमत नसेल तर स्वागत आहे, मी जरूर मदतीला आहे. तुम्हाला यायचं नसेल तरी तुमचा निर्णय येतो. जास्त मी कडा फोर्स केलेला नाही कोणा. पण प्राप्त स्थितीत तुम्हाला असं वाटतं की आज लोकसभेला जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच स्थितीच्या अनुसार विधानसभा होतील, हीच परिस्थिती पुढे कायम राहील? परिणाम नक्की होईल ना. या लोकसभेचा निकालाचा परिणाम जो काय होईल तो विधानसभेवर होणारच आहे. आम्हाला पाहतो आपण अनेक वेळा. अर्थात लोक मतदान करताना लोकसभेला वेगळा विचार करून मतदान करतात, विधानसभेला वेगळा विचार करतात, हे जनरली आपलं ऑब्झर्वेशन आहे. परंतु ह्याचा परिणाम जो काय आहे तो विधानसभेवर काही ना काही अंशी नक्की होणार आहे. पण तो किती असेल? कठीण आहे. मतदारांना जज करणं, मतदार हुशार आहे, त्याला जज करणं सोपं नाही एवढं. पण या वेळेला मोठा पक्ष कुठला असेल? मी तो लोकसभेच्या निकालानंतर मग पुढची गणितं आपल्याला मांडता येतील. आज इज टू अर्ली, प्रीमॅच्युअर आहे की आज आपण विधानसभेच्या बाबतीत आज काय बोलावं. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेची तयारी